नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी इतिहास या विषयातील प्रकरण पहिले, युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास यातील शेवटचा भाग, चौथा भाग म्हणजे शेवटचा भाग पाहणार आहोत. या अगोदरच्या भागामध्ये आपण जे काही वेगवेगळे भौगोलिक शोध लागले आणि त्याचे शोधक कोण होते याची माहिती पाहिली. त्याच्यामध्ये आपण पहिला मार्को पोलो हा एक इटालियन प्रवासी होता आणि त्याने चीन व आशिया खंडाची ओळख युरोपियन लोकांना करून दिली. त्याचप्रमाणे तो चीनच्या कुबलई खान राजाच्या दरबारामध्ये होता. त्या ठिकाणी त्याने मंगोलियन व चीनी भाषेचा सुद्धा अभ्यास केलेला होता. दुसरा पाहिला इब्न बतूता. हा भारत, मालदीव, सुमात्रा, चीन, स्पेन, पूर्व व पश्चिम आफ्रिका या प्रदेशामध्ये तो फिरला. त्याचप्रमाणे पुढचा आहे हेनरी द नेव्हिगेटर. हा एक पोर्तुगीज राजपुत्र होता. त्याने आपल्या देशातील लोकांना अज्ञात प्रदेश शोधण्यास प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे त्यांना आफ्रिकेजवळ मॅडेरा व ॲझोरेस हे द्वीपसमूह सापडलं आणि ते द्वीपसमूह पोर्तुगीज अंतर्गत असलेला स्वायत्त प्रदेश आहे. चौथं पाहिला बार्थोलोम्यू डायस. हा एक पोर्तुगीज राजा दुसरा जॉन याच्या आज्ञेवरून हा मोहिमेवर निघाला आणि तो आफ्रिका खंडाला वळसा घालणारा पहिला दर्यावर्दी होता. त्याचप्रमाणे त्याने आफ्रिकेच्या दक्षिण टोक सापडल्यावर त्याला केप ऑफ स्टॉर्मर्स वादळाचे भूशीर व पुढे त्याचं नाव बदलून केप ऑफ गुड होप आशेचे भूशीर असं नाव त्याचं करण्यात आलं. पुढचा आहे ख्रिस्तोफर कोलंबस. हा ख्रिस्तोफर कोलंबस तुर्कांनी इस्तंबूल किंवा कॉन्स्टँटिनोपल जिंकल्यावर युरोपियनांना आशियामध्ये येण्याचा मार्ग थोडा अवघड झाला आणि त्यामुळे त्यांनी पर्यायी मार्ग शोधण्यासाठी स्पेनच्या राजाने पाठिंब्याने पश्चिमेकडे म्हणजे भारताच्या शोधामध्ये कोलंबस निघाला आणि त्या ठिकाणी तो पश्चिमेस निघाला, परंतु तो भारताच्या ऐवजी उत्तर अमेरिका खंडाजवळ पोचला. पुढचा आहे अमेरिगो वेस्पुसी. हा इटालीच्या अमेरिगोने स्पेनच्या वतीने तो मोहिमेवर निघाला आणि त्याने व्हेनेझुएला व अमेझॉन नदीच्या मुखाचा प्रदेश शोधला आणि त्याच्या नावावरून त्याला अमेरिका खंडाला जे काही नाव पडलं ते त्याच्या नावावरून पडलेलं आहे. पुढचं आहे वास्को द गामा. वास्को द गामा हा एक दर्यावर्दी होता आणि आफ्रिकेच्या प्रवासामध्ये असताना त्याचा मालिदी या बंदरात एका भारतीय वाटाड्याबरोबर तो कालिकत किंवा काझिकोड म्हणजे त्यावेळेचं नाव होतं काझिकोड, आजचं आहे कालिकत, या बंदरात तो आला आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यावेळी कालिकतच्या राजाकडून त्याने काही सवलती मिळवल्या आणि तो स्पेनला गेला आणि पोर्तुगालला गेला आणि त्यानंतर तो 2 वेळा भारतात आला आणि भारतामध्ये जी पोर्तुगीजांची सत्ता स्थापन झाली त्या सत्तेचा तो भारतातील पहिला पोर्तुगीज व्हायसरॉय होता. पुढचा आहे फर्डिनांड मॅगेलिन. हा पृथ्वी प्रदक्षिणेला निघालेला पहिला प्रवासी होता. पुढचा आहे सॅम्युएल डी चॅम्प्लेन. या फ्रेंच प्रवाशाने उत्तर अमेरिकेच्या शोध मोहीम काढल्या आणि त्या ठिकाणी फ्रेंच वसाहती स्थापन केल्या. त्याचप्रमाणे कॅनडातील क्युबेक शहराची स्थापना केली. पुढचा आहे एवल जान्सवा टास्मन. याने न्यूझीलंड व ईशान्य ऑस्ट्रेलियातील पेंटारिया या प्रदेशाचा शोध लावला. कॅप्टन जेम्स कुक याने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया प्रदेशावर इंग्लंडचा झेंडा फडकवला आणि पॅसिफिक महासागरातील बेटाची पाहणी करून अचूक नकाशे त्याने बनवले आणि त्याने 60,000 सागरी मैल प्रवास केलेला होता. पुढचा आहे लुई अँटोनी द बोगनविले. हा फ्रेंच दर्यावर्दी पॅसिफिक महासागर पार करून ताहिली या ठिकाणी पोचला आणि त्याने आपलं जे काही प्रवास केलं त्याचं प्रवास वर्णन त्याने अराउंड द वर्ल्ड या पुस्तकात केलेलं आहे आणि या पुस्तकातील माहितीच्या आधारे फ्रेंच वसाहती
त्या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या. आणि पॅसिफिक महासागरातील एका बेटाला फुलवेलीला किंवा बोगनवेल असं नाव त्याच्या नावावरून दिलेलं आहे. पुढचा आहे मंगो पार्क. हा स्कॉटलंडचा रहिवासी मंगो पार्क याने पश्चिमेस आफ्रिकेचा शोध लावला. 1795 मध्ये नायजर नदीच्या प्रवाहाचा मागोवा घेतला. पुढचा आहे अल्बेरुनी. अल्बेरुनी हा गजनीच्या सुलतानाबरोबर भारतामध्ये आला होता आणि त्याने पृथ्वीचा व्यास मोजण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे त्याची अक्षांश रेखांश ठरवण्याची पद्धत बिनचूक होती. त्याचप्रमाणे त्याने त्या काळामध्ये पृथ्वीचा गोल नकाशा तयार करण्याचा प्रयत्न केला आणि हे ते त्या काळामध्ये खूप असं अवघड कार्य होतं, ते त्यांनी त्या काळामध्ये केलेलं होतं. आता आजच्या भागामध्ये आपण आफ्रिकेत युरोपीय वसाहती वाढल्या किंवा कारणे द्यासाठी प्रश्न येतो 3 गुणासाठी. आफ्रिकेमध्ये युरोपीय वसाहती वाढल्या कारण आफ्रिकेत हिरे, सोने, तांबे यांच्या खाणी होत्या. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सुपीक भूमी, लाकूड व अन्य वनसंपत्ती मोठ्या प्रमाणात होती. त्याचप्रमाणे तेथील लोकांना गुलाम म्हणून विकले जात होते. त्याचप्रमाणे औद्योगिकरण झाल्यामुळे त्या ठिकाणी श्रमाची गरज होती आणि त्या ठिकाणी स्वस्तात मिळणारे श्रम यामुळे त्या ठिकाणी गुलामाचा व्यापार वाढला आणि त्यामुळे हे मिळवण्यासाठी आफ्रिकेत युरोपीय वसाहती वाढल्या. पुढचा आहे औद्योगिक क्रांती. अगोदर आपण औद्योगिक क्रांती म्हणजे काय तर हस्तोद्योग म्हणजे जे अगोदर पूर्वपार चालत आलेले जे उद्योग होते त्या उद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेले संक्रमण म्हणजे औद्योगिक क्रांती होय. आणि ही औद्योगिक क्रांती का झाली तर युरोपामध्ये 18 व 19व्या शतकामध्ये बाष्पशक्ती आणि जलशक्तीचा वापर उत्पादन प्रक्रियेमध्ये करण्यात सुरुवात झाली. त्याचप्रमाणे या औद्योगिक क्रांतीमध्ये भांडवलशाहीची गरज असते. त्यात उद्योगधंद्याची मालकी किंवा गुंतवणुकीसाठी ज्यांच्याकडे भांडवल आहे असा भांडवलदार वर्ग त्या काळामध्ये अस्तित्वात आला. वस्तूची किंमत कमी ठेवण्यासाठी कमी किमतीत वस्तू तयार करणे, श्रमाचा मोबदला कमी देणे, अधिक नफा मिळवणे ही भांडवलशाही व्यवस्थेची वैशिष्ट्ये असतात. चौथा आहे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत खाजगी मालकी, उत्पादनाची किमती ठरवणे, नफ्याचे प्रमाण ठरवण्याचे स्वातंत्र्य, उपभोक्त्याला निवडीचे स्वातंत्र्य या गोष्टी अंतर्भूत असतात. पुढचं आहे औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये झाली. याचं कारण काय आहे? कारणे त्यासाठी याच्यावर सुद्धा 3 गुणाचा प्रश्न येतो की इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली कारण इंग्लंडमध्ये लोह खनिज व कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात होते आणि दमट हवामानामुळे त्या ठिकाणी सुती धागे बनवणे सोपे होते आणि त्यामुळं त्या ठिकाणी कापड उद्योग भरभराटीला आला. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या ताब्यात खूप मोठ्या वसाहती होत्या आणि त्या वसाहतीतून इंग्लंडला कच्चा माल सहजरित्या मोठ्या प्रमाणात मिळत होता आणि नाविक सामर्थ्याच्या जोरावर हा जो काही तयार झालेला माल आहे तो विकण्यासाठी त्या हक्काच्या बाजारपेठा त्याला उपलब्ध होत्या. त्याचप्रमाणे इंग्रज व्यापाऱ्यांना मिळणारा प्रचंड नफा यातून अतिरिक्त भांडवलाची निर्मिती झाली. म्हणजे हा औद्योगिक क्रांतीमुळं उत्पादन वाढलं, ते विकलं गेलं आणि त्याच्यातून भांडवल निर्मिती झाली. म्हणजे नफा झाल्यामुळं भांडवल निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. आणि त्याचप्रमाणे कमी मोबदल्यात श्रम उपलब्ध असल्याने वस्तूच्या किमती वाढू न देणे शक्य झाले. अशी अनुकूल पार्श्वभूमी असल्याने इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली. परत एकदा आपण बघू की इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती का घडून आली तर इंग्लंडमध्ये लोह खनिज व कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात होते. त्याचप्रमाणे सुती धागे बनवण्यासाठी इंग्लंडमध्ये पोषक वातावरण होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी कापड व्यवसाय भरभराटीला आला. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या ताब्यातील वसाहतीतून इंग्लंडला कच्चा माल सहजरित्या मोठ्या प्रमाणात मिळत होता. त्याचप्रमाणे नाविक सामर्थ्याच्या जोरावर तयार झालेला पक्का माल विकण्यासाठी
हक्काची बाजारपेठ म्हणजे वसाहतीच्या बाजारपेठा त्यांच्याकडे होत्या आणि त्याच्यातून जे काही अतिरिक्त भांडवल निर्मिती झाली त्याच्यामुळे त्याचप्रमाणे कमी मोबदल्यात श्रम उपलब्ध असल्याने वस्तूच्या किमती वाढवून देणे शक्य झाले. अशी अनुकूल पार्श्वभूमी असल्याने इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली. पुढचं आहे औद्योगिक क्रांतीचे भारतावरील परिणाम. ही औद्योगिक क्रांती घडून आली पण त्याचे भारतावर काय काय परिणाम घडून आले हे आपण आता पाहू. याच्यामध्ये घरगुती उद्योगधंद्याचा ऱ्हास झाला. म्हणजे त्या काळामध्ये भारतामध्ये 12 बलुतेदार पद्धती अस्तित्वात होती. म्हणजे त्या गावातल्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा ह्या त्या गावातच भागवल्या जात होत्या. म्हणजे त्या ठिकाणी सुतार, लोहार, चांभार अशा प्रकारचा जो काही वर्ग होता तो वर्ग त्या ठिकाणी गावातल्या गरजा भागवायच्या. आणि त्या औद्योगिकरणामुळे जे काही भारतामध्ये जे काही उद्योगधंदे होते, घरगुती उद्योगधंदे होते, त्या उद्योगधंद्याचा ऱ्हास झाला. त्याचप्रमाणे कापड उद्योग मंदावला. त्याचप्रमाणे सरकारचे धोरण भारतापेक्षा इंग्लंडच्या हिताचे असल्याने आर्थिक शोषण झाले. रेल्वे वापराने इंग्रजांना त्यांचा माल भारतात खेडोपाडी नेणे सोपे झाले. परत एकदा पाहू औद्योगिक क्रांतीचे भारतावर काय काय परिणाम झाले. तर पहिला परिणाम झाला भारतातील जे काही घरगुती उद्योगधंदे होते त्याचा ऱ्हास झाला. कापड उद्योग मंदावला. त्यात सरकारचे धोरण भारतापेक्षा इंग्लंडच्या हिताचे असल्यानं भारतातील लोकांचं आर्थिक शोषण झालं. रेल्वे वापराने इंग्रजांना त्यांचा माल भारतातील खेड्यापाड्यामध्ये नेणं सहज शक्य झालं. आता पुढचा घटक आहे आर्थिक राष्ट्रवाद. आता आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे काय तर औद्योगिक क्रांतीनंतर युरोपामध्ये आर्थिक राष्ट्रवादात आपल्या राष्ट्राच्या आर्थिक विकासाला प्राधान्य तर प्रतिस्पर्धी राष्ट्राची आर्थिक नाकेबंदी करणे याला आर्थिक राष्ट्रवाद असं म्हटलं गेलंय. परत एकदा बघा आणखी आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे काय आपल्या राष्ट्राच्या आर्थिक विकासाला प्राधान्य द्यायचं. म्हणजे स्वतःच्या राष्ट्राचा जो काही फायदा आहे त्याला प्राधान्य द्यायचं. म्हणजे त्याला प्रथम प्राधान्य द्यायचं. आणि त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी राष्ट्राची आर्थिक नाकेबंदी कशी होईल हे याच्यातून बघायचं. हे या आर्थिक राष्ट्रवादाचं त्याला आर्थिक राष्ट्रवाद असं म्हटलं जातं. पुढचं आहे आर्थिक राष्ट्रवादाची वैशिष्ट्ये किंवा राष्ट्रवादामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचा समावेश होतो. त्याच्यामध्ये पहिला आहे राष्ट्राच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देणे. दुसरं आहे स्पर्धक राष्ट्राची आर्थिक नाकेबंदी करणे. 3 आहे स्पर्धक राष्ट्राच्या मालावर आयात निर्यात बंदी किंवा जबर जकात आकारणी करणे. स्पर्धक राष्ट्राच्या वसाहती असलेल्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन करणे. प्रतिस्पर्धी राष्ट्राबरोबर युद्ध करणे. त्यातून साम्राज्यवादाला सुरुवात झाली. 6 आहे भांडवलदारासाठी नव्या बाजारपेठा मिळवणे. कच्च्या मालाची पुरवठा केंद्र शोधणे. 8 नंबर गुंतवणूकदारांना आकर्षित करणे व गुंतवणूक अबाधित ठेवणे. यातून वसाहतीचे शोषण सुरू झाले. त्याचप्रमाणे वैज्ञानिक शोध, औद्योगिक क्रांती, यंत्राचा उपयोग, औद्योगिक क्रांती, आर्थिक राष्ट्रवाद इत्यादी गोष्टी आपण या पाठामध्ये पाहिल्या. पुढच्या पाठामध्ये आपण टोकाचा राष्ट्रवाद, औद्योगिकरण, वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पना, आक्रमक प्रवृत्ती यामुळे साम्राज्यवाद अधिकच वाढीस लागला. यातून इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी इत्यादी राष्ट्रांनी कित्येक लक्ष चौरस मैल प्रदेश आपल्या साम्राज्यात जोडला. पुढील पाठात आपण युरोपातील वसाहतवादाविषयी माहिती पाहणार आहोत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या रणखाम प्रशांत या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. त्याचबरोबर तसेच माझ्या रणखामप्रशांत.blogspot.com या ब्लॉगला भेट द्या. त्याचप्रमाणे माझ्या श्री स्वामी समर्थ योगा क्लासेस या फेसबुक पेजला भेट द्या. धन्यवाद.